रामकृष्ण हरी मंडळी, हे माझ्या ज्या हातामध्ये काय आहे, गाथा आहे, श्री तुकाराम महाराजांचा गाथा आहे. आणि हे बघा, त्याच्या 4092 अभंग आहेत. आणि तुकाराम महाराजांना समाजाचं कल्याण होण्यासाठी हा गाथा निर्माण केलेला आहे. आणि त्याच काळामध्ये लोकांना हा गाथा पाण्यात टाकला इंद्रावणीच्या डोहामध्ये. तर असा नुसता गाथा टाकला नाही, तर याला दगड बांधून हा गाथा पाण्यामध्ये सोडलेला आहे. आणि 13 दिवस गाथा पाण्यामध्ये होता. आणि 13 दिवस भगवान परमात्म्याची उपासना केली त्या जगद्गुरु तुकोबारायानं. आणि जशाला तसाच हा गाथा दगड बांधलेला होता आणि तसाच वरी भगवान परमात्म्यानं तो आणून दिला. म्हणजे ज्याला बुडण्याचे प्रयत्न केले पण हा गाथा बुडाला नाही. म्हणून ह्या गाथ्यामध्ये किती सामर्थ्य आहे महाराज, तर मी सांगू शकत नाही. एवढी ताकद या गाथ्यामध्ये आहे. जो गाथा वाचतो ना, हा कधीच बुडणार नाही, कधीच बुडणार नाही आयुष्यामध्ये. तोही तरेल आणि दुसऱ्याला सुद्धा तारेल. म्हणून जगद्गुरु तुकोबारायानं आपल्यावर समाजावर उपकार केला. म्हणून काय सांगू या संतांचे उपकार. म्हणून संत महात्म्याचे अनेक आपल्यावर उपकार आहेत. म्हणून नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. अशा प्रकारे भक्ताचं कल्याण करणारा हा गाथा आहे. म्हणून तुम्ही काय करा, या गाथ्याचं रोज पारायण करी जा. आपलं सगळं काही मनातली जे इच्छा असेल ते पूर्ण करणारा हा गाथा आहे, तारणारा गाथा आहे. आणि म्हणून ह्या इंद्रावणी डोहामध्ये त्या काळाला बुडाला, पण तो भगवान परमात्मानं गाथ्याचं रक्षण केलं. नवीन नवीन तुमच्या सुद्धा गाथा रक्षण करू शकतो. म्हणून हा गाथ्याचं वाचन करा. हा संदेश व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. रामकृष्ण हरी मंडळी.